BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. श्री दुर्गाये नमः. अथ दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीचा महिमा केशी मधुकेटव नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो. विनियोग. ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी महाकाली देवता गायत्री छंदा नंदा शक्ती रक्ततंतिका बीजम अग्निसत्वम ऋग्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रत्यर्थे प्रथम चरित्रम जपे विनियोगाः ध्यानम खनगाचक्रगदानी चापप्रिघाशूला भुषुंडी शिरा शंखाधारनजीकरी त्रिनयना सर्वांगभूषधारा नीलासारखी कांती पददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकेटवास्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नमश्चंडिके. ओम ऐं मार्कंडे उवाच. सूर्यतने सर्वनी मनू बोलती आठवा. उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतरा दीप सार्वनी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वरोचिषा माझी चैत्रवंशी भूपती सुरतनाम महाराजा समस्त शतीमंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कोल विद्वांशी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कोल विद्वांशी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रणी सोडून तो आला संभाळी पूर आपले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेना बल लुटून या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊन यशोसार तो दुर्दैल पाहतसे जातसे घोर काननी आश्रम मेधावनींचा हिंसरखी विसावले शोभनीय शिष्यवृंते रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममता युक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे नमज सत्ता ज्यांच्या जवळी दुष्टते भृत्यपीडक छळता जनवृंदाशी कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेचे जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती त्यांच्या मोजित वृत्ता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता पाहुनी दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाही आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोला राजा दुखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झाला मोकळे करून चित्त हृदयगत त्याशी बोलला वैश्य वाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी तन नारी पुत्रहीना आता कोण कुशे जगी विश्वासघाती की झाले बांधव लुप्ती धना दुःखीस्त मी वना आलो गृहवतांत नकळे असेल सुंदरी केशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांचे दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजो वाच स्त्री पुत्र धनजय झाले वनवासाशी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय न सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेची छळती मज पती प्रेम न पत्नीशी आज मी वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी लांब घेऊन हृदय दुःख भोगतो नकळे म्हणता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदय आपताना भुले मी करू कशी मार्कंडे उवाच मेधामुनींच्या सेवेशी आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप त्या स्त्री राजू वाच भगवन उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातूनही काढला हा वैश्य दुःखी अशी इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो म्हणे तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता जिकडून झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषी रुवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुत्यंतापूर्वक भोगी विषया लागे मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षी स्वे शुधा तृषा याशी परी मोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळूनी मोह असा आपणा प्राप्त जे काही भोगया दीर्घकाल ते मानव इच्छिते पुत्रा पशुपक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे असे योगी निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पावले तिची भक्ताशीवर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जेणे सर्व मोहासती हेतू सर्व वृद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या अतर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी रिवाज जगद्रूपी नित्यरूपा
ती देवी विश्वव्यापक देव कार्यसिद्ध भाव्या जन्माजन्म घेत असे. अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे. कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आशनी. कर्ण कमळातून त्याच्या मधुकेठव जन्मले. ब्रह्माशी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय. विष्णू नित्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे. अधीश्वरीची विश्वाची धारण करी विश्व हे. संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये. तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विलक्षण. उपमा द्याव्या नाही तुलनेसी कुणी तुझा. आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी. जाग आणाव्या त्याला योग निद्रेश तोस्तवी. भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे. श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मोवाच तु स्वाहा देवी षटकार. स्वरात्मिक सुधा तुरु अक्षरे नित्य त्रिधा. मात्रात्मिक स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तुझ उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पांती राशीशी जना. उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये. संसार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये. महाविद्या महामाया महामेधा महास्फूर्ती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी. प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभावनी. कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण. तू श्री तू ईश्वरी ऋण तू बुद्धी बोध लक्षण. लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खंडधारिणी. शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा चापशर धर देवी भुषुंडी शरे परिघायुधा. सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अतिसुंदर. परापरवणे तू थोर तू एक परमेश्वरे. सत्य सत्य शक्ती तूच सर्व रूपिणे. सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके. सृष्टी पालन संहाता निद्राधीन तुझ्या गुणे. नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू. शंकर प्रलय देश तुझा आधार त्या शिवा. सर्वाधारे तुझ्या स्तोत्रानुसून योग्य जे आम्ही. तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती. करावे मोहित याशी दुर्धर्ष मधुकैठवा. जगदीश्वर श्री विष्णू मा जागवी देवी सत्वर. उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोनही. ऋषीरवाच तमताधिष्ठे देवी स्तविली ते धवा अशी. नेत्रनासिक हृदय पाहू श्री पक्षी विष्णूचे निघाली. त्यातून देवी ब्रह्मा सन्मुख झाली. एकार्णव जलामध्ये शेषाच्या शैलातून योगिनी देतून उठला स्वामी श्री जनार्दन. मधुकेटव दुरात्मा बलवान पराक्रमी देते ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर. क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छितो. उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्यांशी मांडला. 65 वर्ष ते पाहित रंगती. उन्मत्त झाली योधे महामाया विमोहित. दैत्य म्हणते विष्णूशी वीरामागमनुपसित. श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण भाजनी. द्यावावर येतो कहा दुसरा न लगे मज. ऋषीरवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी वाहती. म्हणते विष्णूशी आम्हावधावे जलनाचे ते. ऋषीरवाच तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर जांघेवरी ठेवून या दोघांची शिरगे हरी. ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रगटली अशी. एक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला. ओम एम इति श्री अच्युत विरचितां प्राकोद्भवात टीकान्य श्री मार्कंडे पुराणे सार्वणिक मन्वंतरे देवी महात्म्ये मधुकैटभ वधू नाम प्रथमोध्यायः. जय माता दी. महासरस्वती महालक्ष्मी महाकाली आई जगदंबा आई साहेब.